जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील साहेबांकडे मी असतील, आमचे खासदार स्मिताताई वाघ असतील, आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करतो. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला निम्नतापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरण या बाबतीमध्ये या अगोदरच त्यांनी CWC इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आता तो PIBकडे लवकरात लवकर पाठवावा यासाठी प्रामुख्याने काही त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा झाली आणि पुढल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये याला कॅबिनेटपर्यंत आपण कसं नेऊ शकतो या बाबतीमध्ये प्रामुख्याने त्यांनी आश्वासित केलं आणि त्या पद्धतीची कार्यपद्धती त्यांनी ती सुरू केलेली. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आजही झालेला आहे. मराठवाडा विदर्भातल्या भागांमध्ये पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. काय नेमकं आश्वासन द्याल जनतेला? मी मुळामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमची सातत्याने चर्चा आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवून स्पेसिफिक विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामधल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे. नद्यांची पातळी जी ती आपली सीमारेषा जी असेल ती ओसंडून वाहत आहेत. धरणं पूर्ण भरल्यामुळे त्याचा जो विसर्ग आहे तो विसर्गसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक नदीपात्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही क्लिअर कट यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. या परिस्थितीवरती आम्ही नियंत्रणात कशी राहील आणि वित्तीय हानी किंवा मनुष्य हानी कशी आपल्याला टाळता येऊ शकते त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला तसे निर्देश आणि नागरिकांपर्यंत सूचना या आमच्या विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून देण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सर पंचनामे झालेले नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांची येते. पिकांचं खूप मोठं नुकसान झालं नाही. आता पिकांचं नुकसान झालेलं आहे. ज्या पद्धतीने अशा स्वरूपाचा पाऊस पडलेला असेल त्या सगळ्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. नुकसान झाल्यानंतर नुकसान किती झालं, कुठल्या भागाचं झालं किंवा कुठल्या क्षेत्राचं झालं या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करण्याकरता काही कालावधी लागतो. त्या कालावधीला आणि आता पडत असलेला पाऊस आणखी किती नुकसान होऊ शकतं, किती क्षेत्र त्याच्यामध्ये वाढू शकतं त्याच्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो. परंतु जिल्हाधिकाऱ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत की अशी काही परिस्थिती निर्माण झाली असेल, 65 mm जास्त पाऊस पडत असेल आणि सततच्या पावसाच्या बाबतीमध्ये कॅबिनेट समोर त्या बाबतीमध्ये चर्चा होईल आणि सततच्या पावसामुळे समजा जर का काही नुकसान होत असेल तर सर्वश्री कॅबिनेटचा अधिकार असल्यामुळे त्या बाबतीतला निर्णय हा कॅबिनेट घेऊ शकते किंवा राज्याचे प्रमुख घेऊ शकतात. परंतु 65 mm जास्त पाऊस झालेल्या ठिकाणचे आदेश आमचे ऑलरेडी दिले गेलेले आहेत. गुजरातमध्ये पाऊस आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानासाठी केंद्र सरकारने एक केंद्रीय गृहमंत्रालय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनची संस्थेची एक टीम पाठवली आहे. अशा पद्धतीची टीम महाराष्ट्रात देखील पाठवण्यात आलेली आहे. आज गुजरातमध्ये जरी पाठवलेले असेल की केंद्र सरकार असा कधी भेदभाव करत नसतं. आमच्याही महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा प्रस्ताव करून केंद्राकडे एक रिक्वेस्ट आमच्याकडनं जी गेली पाहिजे ती अजूनपर्यंत गेलेली नसावी किंवा नाही गेलेली अजून, त्या स्वरूपाची मागणी ही राज्याचे प्रमुख किंवा राज्याचे नेते सरकार म्हणून त्या ठिकाणी करतील. केंद्र त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार करू शकतात. रेस्क्यू काही ठिकाणी सुरू आहे तर त्याबाबतचं सध्या स्टेटस काय? अनेक ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अनेक लोक अडकलेली होती. त्यांना काढण्यासाठीचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू होते पूर परिस्थितीचे. त्याबाबतची सद्यस्थिती काय? आता ज्या ठिकाणी मिलिटरीची आवश्यकता होती त्या ठिकाणी आम्ही मिलिटरीची आवश्यकतेनुसार मिलिटरीची किंवा आर्मीचे लोक पाठवलेले आहेत. NDRFचे आणि SDRFच्या ज्या तुकड्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तैनात झालेल्या आहेत आणि सज्ज आहेत. ज्या ठिकाणी कॉल येत असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेस्क्यू टीमला पाठवण्यासाठी आग्रह केला जातो त्या जिल्ह्यांमध्ये जवळपास ज्या ठिकाणची मागणी आली असेल त्या ठिकाणी आम्ही ते पाठवलेले. सर गेल्या वेळी आपल्याला एक पाहायला मिळालं होतं की धरणातलं पाणी सोडत असताना कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन पास ऑन होताना कुठेतरी गॅप राहिला होता पुण्यात. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. तर आता जोरदार पाऊस होतोय तर त्यावेळी आता असा गॅप राहणार नाही यासाठी काही? शेवटी कुठलीही आपत्ती आली तर काहीतरी शिकून जात असते. आपत्ती सांगून कधी कुणाला येत नसते, पण त्याच्यावरती प्रिकॉशन घेणं ही जबाबदारी ही प्रशासनाची आणि शासनाची सुद्धा तेवढीच असते. आज आपत्ती ज्या पद्धतीने पुण्याचं आपण या ठिकाणी एक्झाम्पल दिलं त्या स्वरूपाच्या सूचना त्याही वेळी
पूर्वसूचना ज्या होत्या त्या पूर्वसूचना जिल्हा स्तरावरती दिल्या गेलेल्या होत्या, पण पाण्याचा जो काही त्यावेळेला पडण्याचा जो प्रमाण होतं, जे पाण्याचं पुण्याच्या बॅकवॉटरमध्ये धरणाच्या बॅकसाईडला पाण्याचं जे प्रमाण होतं ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलं, तर अचानक त्याचा डिस्चार्ज जो होता तो डिस्चार्ज आपल्याला वाढवावा लागला. तुम्ही दिल्लीत आलेला आहात, एनडीआरएफची काही वाढीव मदतीची महाराष्ट्राला गरज आहे का, असं काही तुम्ही केंद्र सरकारला काही पत्र दिलंय का? कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, मदत आणि पुनर्वसनाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडनं वाढीव निधीची तुम्ही मागणी नाही, वाढीव निधीची मागणी एकत्रितच करता येऊ शकते. ती अशी ढोबळ काहीतरी मागणी करायची, नंतर अजून काही नुकसान झालं की त्यासाठी वेगळी करायची असं होत नसतं. केंद्राकडे नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यावरती जी आपत्ती आता ओढवलेली आहे, राज्य सरकार त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करेलच, पण केंद्राकडे सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये जी काही आता नुकसान असेल त्या नुकसानीवरती वाढीव मदत जी असेल ती केंद्राकडे नक्की मागणार आहोत. एकनाथ खडसे असं म्हणतायत जे पी नड्डांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश झालाय, मात्र खालच्या काही लोकांना ते मान्य नाही, वाट बघणार नाही तर परत राष्ट्रवादीचं काम करणार. ते खडसे साहेबांना किंवा भाजपच्या नेत्यांनाच कदाचित त्याची माहिती असेल. त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांचे बॅनर आज मी लागलेले बघितलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जे भाजपचे नेते असतील हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा असेल. खडसे साहेब आज कुठे आहेत याची कल्पना आज तरी मला नाही आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजितदादांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बघायला मिळते. कारण अजित पवार शिखर बँक प्रकरणी त्यांना क्लीन चिट दिली गेली होती ईडब्ल्यूकडनं, पण आता 4 याचिका दाखल झालेल्या आहेत, त्यांना विरोध करा. हे बघा, अजितदादांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्रामध्ये आता लोकांना आवडायला लागलेली आहे. एक विकास पुरुष म्हणून विकासाची दूरदृष्टी असणारा नेता महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने राज्य सरकारमध्ये आपला सहभाग वाढवला आणि वेगवेगळ्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत, त्यामुळे विरोधकांची त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि ते आता मानसिकतेमध्ये आलेले की कुठल्याही प्रकारे अजितदादांना आपण टार्गेट करावं, त्यांना कितीही क्लीन चिट कुणीही दिल्या तरीसुद्धा त्यांच्या पाठीमागे लागावं, जेणेकरून त्यांची चांगली सुधारलेली जी प्रतिमा आहे किंवा त्यांची असलेली प्रतिमा जी आहे तिला डागाळता कसं येऊ शकतं हे सातत्याने प्रयत्न विरोधकांकडे केले जातात. अजितदादांचे पोस्टर लागले भावी मुख्यमंत्री म्हणून, आणि जय पवार पण म्हटलेत की दादा मुख्यमंत्री होऊ शकतात. नाही, ते मी पोस्टर बघितले पण नाही आणि त्या संदर्भात मी काही बोलायची माझी आवश्यकता पण वाटत नाही. कारण मुख्यमंत्री हा संख्याबळावरतीच अवलंबून असलेला तो घटक असल्यामुळे ते महायुतीचे वरचे नेते जे असतील तो त्यांचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री लागलेल्याचे पोस्टरही बघितले नाही आणि जय पवारांचंही मी भाष्य काही ऐकलेलं नाही. दादांच्या हे सगळे याचिका वगैरे याच्यामध्ये कोण आहे असं तुम्हाला वाटतं? पडद्यामागे बरेच छुपे रुस्तम त्या ठिकाणी असतील. प्रतिमा केवळ फक्त डागाळणे हाच त्याच्या मागे हेतू असतो आणि ज्याला दादांची प्रगती सहन होत नसेल तोच फक्त नेता त्या ठिकाणी हे दुष्कृत्य करू शकतो. विरोधकातले वाटतंय की तुमच्या ऑब्व्हियसली विरोधकांमधलेच असणार आहेत. आघाडीमधल्याच लोकांना वाईट वाटतंय. लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीणसारखी योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीच्या बाबतीमधलं सर्वात मोठा सहकार्य असेल, वेगवेगळ्या योजना ज्या लॉन्च केलेल्या आहेत मागच्या बजेटमध्ये आणि इम्प्लिमेंटसुद्धा आज राज्य सरकारकडनं केल्या जात आहेत. तर युतीचे अजितदादा नाही पण युतीच्या महायुतीचे जेवढे नेते असतील त्याच्यावरती सातत्याने वार करण्याची प्रक्रिया येणाऱ्या काळात होणार आहे. का तर जनतेमध्ये त्यांनी लॉन्च केलेल्या ज्या आत्तापर्यंतच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा इम्प्लिमेंट व्हायला लागलेल्या आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर प्रहार होणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री झालेले तुम्हाला पाहायला आवडेल? कोणाला आवडणार नाही? दादांना मुख्यमंत्री झालेल्याचा आम्हाला आवडायचा न आवडण्याचा विषयच येत नाही. कोणाला आवडणार नाही? या बाबतीमधला डिसिजन जो असतो दादा मुख्यमंत्री झाले किंवा न होणं हा केवळ फक्त वरच्या श्रेष्ठींचा तो अधिकार आहे, महायुतीतल्या नेत्यांचा अधिकार आहे. ते ठरवतील तेच त्या ठिकाणी होईल. आज महायुतीच्या माध्यमातून कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, कोण मंत्री होणार आज बोलण्यात काही अर्थ नाही. अनिल पाटील यांची वैयक्तिक इच्छा काय? दादांनी मुख्यमंत्री व्हावं की? अनिल पाटलाची वैयक्तिक इच्छा जर का विचारली तर महायुतीचाच येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री होणार. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून
महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आणि त्यात महायुतीने ठरवलं तर ते कोणाला करायचं ते ठरवतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.